हा सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा माझ्या दृष्टीने उत्सव नाही आहे, तर माझ्या दृष्टीनं स्वतःच्या मनाची मशागत करण्याची प्रक्रिया आहे. शरीराला अन्नाची गरज लागते, तशी मनाला हरिनामाची गरज आवश्यक आहे. आपले मन कलुषित झालं, मन इतकं घाणेरडं आहे की ते एखाद्या रंकाला म्हणजे रावाला रंक बनवतं, एखाद्या मानवाला दानव बनवतं. रावण हा अत्यंत विद्वान होता, म्हणजे भगवान भोलेनाथांच्या त्या लंकेची वास्तुशांती करण्यासाठी रावणाला बोलवला होता. किती विद्वान होता याचा विचार करा. पण त्याच्या मनावर जे झालेले संस्कार होते त्यामुळे तो दानव ठरला. नाही तर रावणासारखा विद्वान कोणी नाही. रावण ज्यावेळी धरार्थी पडला त्या भगवान प्रभू रामचंद्रांनी स्वतः सांगितलं लक्ष्मणाला, जा आता तो संपणार आहे, त्याच्याकडे असणारं ज्ञान घ्या. इतका विद्वान असणार रावण, पण मन सुसंस्कारित नसल्यामुळे मनामध्ये क्रोध, काम, जो रजोगुण आहे ना, हा रजोगुण आपल्याला एखाद्या संत महात्म्यासारखा, साधू पुरुषासारखा भासवतो, पण हा रजोगुण सगळ्यात बेकार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलंय, रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. हा रजोगुण आपल्यातला गेला पाहिजे, आपल्यातला तमोगुण गेला पाहिजे. म्हणून अशा अखंड नामसप्तांची आवश्यकता आहे. हरिनाम सप्ताचा खरा उद्देश आपल्या अंतःकरणामध्ये सुप्त झालेली जी भक्ती आहे ती जागृत करणं, सद्विवेक निर्माण करणं आणि ईश्वर प्रेम जागृत करून आपल्यामध्ये असलेला जो माणूस आहे त्या माणसाला देवत्वाकडे घेऊन जाणं, हा ह्या अखंड हरिनाम सप्ताचा खरा उद्देश आहे. बघा, आज आपण सकाळी ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरीचे पारायण केले, ज्ञानेश्वरी ऐकली, पण ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकं काय हा प्रश्न कधी आपल्या मनाला आपण विचारलाच नाही. विचारणं गरजेचं आहे. तर ही ज्ञानेश्वरी म्हणजे एक मामूली ग्रंथ नाहीये. ही ज्ञानेश्वरी म्हणजे मामूली ग्रंथ नाहीये, तर मराठी भाषेतलं एक दिव्य भाष्य आहे असं मी समजतो स्वतः. अवघ्या 16व्या वर्षी, या वयामध्ये दंगामस्ती करायचं वय असतं, ढाब्यावर जाऊन तिकडे इंदोरीकर महाराज बोलतात पण मी बोलणं बरोबर नाही, ढाब्यावर केक कसा कापतात वगैरे वगैरे वगैरे, अशा वयात असं वय. आणि या वयामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने अखंड विश्वाला गवसणी घातली. त्यांच्या पसायदानात त्यांनी काय सांगितलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. आपल्याला ही ज्ञानेश्वरी म्हणजे मामूली ग्रंथ, सामान्य ग्रंथ समजू नका. हा माझ्या दृष्टीनं अत्यंत पवित्र ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलीने नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. संस्कृत भाषेतील वेद, उपनिषद यांचं जे गहन तत्वज्ञान जे महाभारतामध्ये सांगितलं. आपले इतिहास ग्रंथ 2 आहेत. आपले 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. त्यानंतर आपली अनेक उपनिषद आहेत. हे जे वेद आहेत त्यांचे मंत्र म्हणजे संहिता. या संहितांवर नियमावली जी ठरवण्यात आली ते ब्राह्मण ग्रंथ. या ब्राह्मण ग्रंथांच्या माध्यमातून यज्ञ होऊ लागले. अनेक वर्ष यज्ञ चालायचे आणि अखंड समाजाला जिवंत करण्याचं काम केलं जायचं, जनजागरण करण्याचं काम केलं जायचं. आता आपल्याकडे यज्ञ म्हणजे 2-3 दिवस, 8 दिवस म्हणजे खूप झाला. त्यावेळेला अनेक वर्ष चालायचं. ते यज्ञामध्ये जसं आपण हरिनाम सप्ताहाला येतो आणि आपण बाकीच्या गोष्टी सगळ्या बघत बसतो, जे मिळवायचं ते मिळवतच नाही. त्या हरिनाम सप्त्यातून आपल्याला चार्ज करण्याचं काम केलं जातं. त्या यज्ञातून जे चार्जिंग व्हायचं आणि आपल्याला आता आत्मोन्नती साधली पाहिजे याच्यासाठी जे तत्वज्ञान तयार झालं ते अरण्यके.